अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 9. अध्यक्ष महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यदायी योजनेच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी मांडलेली आहे. मी सगळ्यात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आताच्या सुनेत्राताई यांच्या सरकारचं आणि मंत्री महोदय विशेषत्वानं या खात्याचे आंबेडकर साहेब यांचं अभिनंदन करतो की अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या पातळीवरती पुनर्रचना वेगवेगळ्या कामाची केली जाते. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यदायी योजना ही योजना अतिशय महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त योजना ठरत चालली आहे लोकांच्यासाठी. कारण आता पिवळं रेशन कार्ड नाही, केशरी रेशन कार्ड नाही, सरसकट सगळ्या नागरिकांसाठी योजना लागू करण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, या दृष्टिकोनातून आत्ताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप तोकडं आहे. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. या 15 तालुक्यांपैकी सुधागड तालुका, तळा तालुक्यामधलं एकही हॉस्पिटल या योजनेला संलग्न नाही आणि अगदी तुटपुंजी संख्या अन्य तालुक्यांमध्ये आहे. पनवेल तालुक्यामध्ये जवळपास 240 हॉस्पिटल्स आहेत. याच्यापैकी फक्त 40 हॉस्पिटलला लागू आहे, ती पण महापालिकेच्या क्षेत्रात आहे. आणि त्यामुळे घडतंय असं की 30 बेडपेक्षा कमी बेड असलेली अनेक विश्वासार्ह हॉस्पिटल आहेत. लोकांना त्या डॉक्टरकडं ट्रीटमेंट घ्यायला पसंत करतात, पण ती शासनाच्या अटीमुळं त्या योजनेचा फायदा लोकांना घेता येत नाही. प्रश्न माझा याच्या संदर्भातला असा आहे की 30 बेडपेक्षा ज्यांची कमी संख्या आहे असे हॉस्पिटल्सना या योजनेला संलग्न केलं गेलं पाहिजे. कारण लोकसंख्या प्रचंड आहे, मर्यादित फायदा होतो. तर त्यामुळे यासाठी शासन काय करणार आहे, नंबर 1. दुसरं अध्यक्ष महोदय, की अशा हॉस्पिटलची माहिती ही प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, UPSC यांच्यासारख्या ठिकाणी सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी लावली गेली पाहिजे. ती लावण्याच्या दृष्टिकोनातून शासन निर्णय घेतं, अंमलबजावणी होत नाही. यासाठी शासन काय करणार आहे? आणि याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय, अनेक हॉस्पिटल मनमानी पद्धतीनं, तिसरा प्रश्न, की मनमानी पद्धतीनं अनेक हॉस्पिटल हे बिलं आकारत राहतात, मग तिथं वाद होतात. आपण पाहतो, काल परवाचे प्रसंग आहेत. मग अध्यक्ष महोदय, दर तक्ता अशा हॉस्पिटल्सनी लावला नाही तर जसं मेडिकल स्टोअरचं तुम्ही 5 दिवस 7 दिवस महिनाभर सस्पेन्शन करता, तशा पद्धतीनं अशा हॉस्पिटलचं ऑपरेशन सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे. ते शासन करणार आहे का? आणि अध्यक्ष महोदय, शेवटचा चौथा आणि महत्त्वाचा विषय आहे की कॅन्सरसारख्या ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये आज मर्यादा आहेत. या महात्मा फुले योजनेच्या मध्ये कुठेतरी केमो दिली जाते, तर त्या ठिकाणी रेडिएशन दिलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ही मर्यादा कशामुळे आहे? कारण ट्रीटमेंटची कॉस्ट शासन जे देत आहे ती खूप कमी आहे. तुम्ही प्लास्टिक सर्जरीला देत नाही, आता टंगला तुम्ही प्लास्टिक सर्जरीमध्ये टाकून दिलं, म्हणजे जिभेचं ऑपरेशन होऊ शकत नाही. कसा फायदा होणार या योजनेचा? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जसं तुम्ही अँजिओग्राफी प्लास्टिक केल्याशिवाय अँजिओग्राफीचे पैसे देत नाही, त्याच धर्तीवरती जर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज याच्या कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी जर तुम्ही ट्रीटमेंटला पैसे मंजूर करायला लागलेत या धर्तीवरती, तर त्याच्यातून फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजला डिटेक्ट होतील, अनेक लोकांचे जीव वाचू शकतील. तर अशासाठी ज्या स्वयंसेवी संस्था, अनेक कॅन्सर मित्र या दृष्टिकोनातून जे काम राज्यभरामध्ये करतायत, तर यांना सोबत घेऊन या संदर्भामध्ये शासन या संदर्भामध्ये काही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहे का? चला मंत्री महोदय. PSC सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर साहेबांनी या ठिकाणी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या कामकाजाबद्दल आणि त्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याबद्दल काही चांगले प्रश्न विचारलेत. विशेषतः त्यांनी पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 30 बेडच्या आत असतील तर अशा हॉस्पिटलला मान्यता देण्याबद्दल आम्ही धोरण करू काय, अशा पद्धतीची भूमिका विचारली. मी आपल्याला सांगतो की मध्यंतरी सुद्धा सन्मान्य आदितीताई तटकरे, आपल्या महिला बाल कल्याणच्या मंत्री, त्यांनी सुद्धा माझ्याकडे आग्रह केला होता, विशेषतः आदिवासी भागामध्ये, कोकण पट्ट्यामध्ये या सगळ्या सेवा द्यायच्या असतील तर या 30 बेडचा सुद्धा निकष थोडासा कमी केला तरी हरकत नाही. आम्ही सकारात्मक आहोत. चांगली हॉस्पिटल याच्यामध्ये आली पाहिजेत आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या गोष्टी आम्हाला द्यायला पाहिजेत लोकांना त्या देण्याबद्दलचा एक धोरण म्हणून आम्ही निश्चितपणे ती भूमिका घेतो. आणि माझी विनंती आहे की अशी जी हॉस्पिटल असतील त्याला आपण सुद्धा एकदा धोरण केल्यानंतर जी चांगली हॉस्पिटल असतील
त्याला आपण सगळ्यांनीच कारण आपण सगळेजण लोकांसाठी काम करतो, त्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं राईट ब्रीफिंग असते, त्याप्रमाणे आपण सूचना दिल्या तर त्याचा फायदा निश्चितपणे लोकांना होईल. दुसरा मुद्दा आपण सांगितला की मनमानी पद्धतीचे ते काय दर एकूण घेतले जातात हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्याबद्दलचा लोकांचा एकूणच पॅनिकनेस जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण प्रश्न विचारला. खरं म्हणजे हा विषय जो आहे तो सगळ्याच महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागच नव्हे तर सगळ्या हॉस्पिटलच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट आणि आता उद्यासुद्धा क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो आपण करतोय त्या सगळ्यामध्ये स्पष्टता आहे. त्याच्याबद्दलचं संयुक्त समितीकडे ते आपण हे बिल आपण सादर केलं आहे. पुढच्या 3 महिन्यांमध्ये या सगळ्याबद्दलची स्पष्टता येईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका बाजूला राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल अशा सगळ्या पद्धतीची एक चांगली सुविधा तयार होईल की ज्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना अतिशय दर्जेदार आणि योग्य आणि माफक पद्धतीने उपचार मिळायला पाहिजेत. हॉस्पिटलचा फायदा होत असताना पेशंटवरती सुद्धा आर्थिक भार पडू नये यासाठीची एक नियमावली आपण करणार आहोत, त्याचा फायदा निश्चितपणे होईल. तिसरा मुद्दा आपण सांगितला की कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये अतिशय महागड्या अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धतीचा आमच्याकडे समावेश नसतोय. माझी विनंती आहे की आता याच्यानंतर सुद्धा आम्ही कॅन्सर, न्यूरो आणि आर्थोची पॅकेजेस आपण चांगल्या पद्धतीची द्यायची, जेणेकरून एकही रुपये हॉस्पिटलनं एक्स्ट्रा घेता कामा नये. एकाही माणसाला उपचार अर्धवट मिळाल्यामुळं त्याच्या आरोग्याला धोका होता कामा नये यासाठीची आमची प्राथमिकता असल्यामुळं कॅन्सरच्या उपचारामध्ये सुद्धा आम्ही आता पेट स्कॅनसुद्धा आणतोय. मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आमच्या सगळ्या विनंतीला मान्यता दिली आणि पेट स्कॅन आपण 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यावर गेल्यानंतर देतोय. दुर्दैवानं तोपर्यंत पेशंटला खूप उशीर झाला असतोय. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही हे निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष बाब म्हणून त्यांनी पेट स्कॅनला मान्यता दिली. आमचा आता प्रयत्न असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉलोअप पॅकेज असेल, त्याला अजून काही सुधारणा असतील, पूर्वीचं जे काही डायग्नोज करण्याची पद्धत असेल ती सुद्धा या आजारात आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. चला पुढे जाऊया. बोला. अध्यक्ष